नांदेडमधून पाहूयात। नांदेड शहरामध्ये काल मध्यरात्रीनंतर झालेल्या गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला। जखमी असलेल्या एकाला रुग्णालयामध्ये दाखल करत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळी युद्ध झालं। इथे मयत आणि त्यांचे साथीदार हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर MPDA अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक देखील केलेली आहे। आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। गँगवॉरच्या घटनेमुळे नांदेड शहरामध्ये खळबळ उडाली आहे। दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायबलरीमध्ये ई स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे। यानंतर पुढची बातमी बघूया। मीरा रोड पूर्व येथील तनिष्क पावर DCP राहुल चव्हाण आणि त्यांच्या पथकानं धाड टाकत मोठा देह विक्री व्यवसाय उघडकीस आणला। या कारवाई दरम्यान 14 थायलंड आणि भारतीय तरुणींची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 3 आरोपींना अटक केली आहे। तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडा शर्यती दरम्यान अपघाताची घटना घडली। यात्रेनिमित्त आयोजित शर्यतीमध्ये बैलगाडीच्या पुढे मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणांच्या अंगावर मागून येणाऱ्या गाड्या गेल्यानं 3 जण जखमी झाले। या थरारक घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आपण पाहतोय गडहिंग्लजमध्ये बैलगाडा शर्यत सुरू होती आणि त्यामध्ये समोर मोटरसायकल जात होत्या आणि त्यावर बैल धावून गेले। त्यामुळे 3 जण यात जखमी झाल्याचं कळतंय आणि ही दृश्य देखील मोबाईलमध्ये कैद झालेली आहे। मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये अनधिकृत मेंढ्यांच्या झुंजीचं आयोजन केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। झुंजी दरम्यान रॉकी नावाच्या मेंढ्याचा मृत्यू झाला। विजेत्या मेंढ्याच्या मालकाला बक्षीस आणि बेकायदेशीर पैज लावली जात असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणामध्ये पेटा इंडियाने आंबोली पोलिसांमध्ये तक्रार दिलेली असून 3 विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर कुठून पाहूयात। नाशिकमध्ये सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय। या प्रकरणातील मूळ फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे यांच्यावरच एका पीडित महिलेनं लैंगिक शोषण आणि ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली होती। संशयित रवींद्र एरंडे यांनी पीडित महिलेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत गैरफायदा घेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। लक्ष्मण, नेमकं हे काय प्रकरण आहे आणि याला कसं हे वेगळं वळण प्राप्त झालंय? नाशिकच्या सातपूर परिसरामधला हा सगळा प्रकार आहे। यापूर्वी आपण बघितलंय नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण गाजत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा अशा स्वरूपानं महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। याही प्रकरणात अगदी अशोक खरात सारखाच प्रसंग जो आहे तो घडलाय। काही व्यक्तींनी या रवींद्र एरंडेकडे खंडणी मागितली होती आणि खंडणी मागणारे लोक त्याच्यात कारणात काम करणारे होते। अशोक खरातकडे काम करणारा एक संशयित आहे राकेश पवार। राकेश पवार नावाच्या संशयिताने त्याच्याकडे खंडणी मागितलेली होती आणि जेव्हा ही खंडणीची रक्कम का मागितली असं ज्यावेळेला पोलिसांनी तपासामध्ये बघितलं तेव्हा त्याच्याकडे रवींद्र एरंडेचे काही व्हिडिओ होते आणि त्या व्हिडिओच्या आधारावर तो खंडणी मागत होता अशा प्रकारची माहिती आहे। सुरुवातीला या प्रकरणात रवींद्र एरंडे याच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या प्रकरणात जेव्हा तपास पोलिसांनी पुढे नेला तेव्हा मात्र पोलिसांनी धक्का बसला की ज्या राकेश पवार नावाच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच्याकडे जे व्हिडिओ होते रवींद्र एरंडेचे ते धक्कादायक होते। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करतानाचे ते व्हिडिओ जे आहेत ते पोलिसांना प्राप्त झाले आणि त्यामध्ये 1-2 नव्हे तर 100हून अधिक महिला त्यामध्ये पीडित म्हणून दिसत होत्या। आणि हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर आता पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये रवींद्र एरंडे याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे। त्यासाठी एका महिलेने तक्रार जी आहे ती देखील दिलेली आहे। ज्या महिलेने
या सगळ्यामध्ये वीरेंद्र एरंडे विरोधात फिर्याद दिलेली आहे. त्या महिलेचं हो. लैंगिक शोषण झालेलं होतं. तिच्या मुलाला सरकारी नोकरीला कामावर लावून देतो अशा प्रकारचं सांगून तिचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं आणि विशेष म्हणजे ती मागासवर्गीय देखील होती आणि त्यामुळे वीरेंद्र एरंडे विरोधात लैंगिक अत्याचाराबरोबर अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा ह्या सगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे हो. आणि त्याची अधिकची चौकशी तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय. पाहावं लागेल यामध्ये आता पुढे तपासात काय समोर येतं. धन्यवाद आपण दिलेल्या